कलंक तू पतिता, जन्म जन्मांतरीची तूच तुझी वैरी, कधी होशील मुसरला तारण्या सत्वाची धरणी. खरंच हीच स्थिती येण्याची आज नितांत गरज आहे. पण रोज सकाळी पेपर उघडला की अशाच बातम्या कानावर येतात. निर्भया प्रकरण, कोपर्डी प्रकरण. खरंच मन सुन्न करणाऱ्या या घटना कधीतरी थांबू शकते? कोणीच का रोखू शकणार नाही हे सगळं? अरे रे, मी तरी असा कसा प्रश्न विचारतोय मूर्खासारखा? काळाच्या पडद्यावर सगळेच नक्कीच हसत असते मला, सोबतच माझ्यावर रागावली असते. इतक्या विपरीत परिस्थितीत ही आमचा संघर्ष आम्हीच आजवर सगळं काही अनुसरून केलेलं आहे. तुला अनुकूल परिस्थिती असताना तरीही तू स्वतःचं रक्षण करायला अशी कशी असमर्थ ठरू शकतेस? सादर करीत आहे भारत विद्यालय एक छोटीशी नाटिका, लेख वाचवा, लेख वाचवा, लेख वाचवा. तुझ्यामुळे चराचराला चैतन्याचा अंतरात पेटलेल्या मनात शब्द तुषारांनी भिजवीत आहे. स्त्री जन्माच्या करुणाचा निर्धार आपण घेतलेला आहे. आजही समाजात स्त्रियांना योग्य सन्मान दिले जात नाही. या पुरुष प्रधान समाजात स्त्रियांना योग्य न्याय मिळावा याकरिता हा छोटासा प्रयत्न. समाजातील स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी केलेला अल्पसा प्रयत्न लेख वाचवा. तुझ्यामुळे चराचराला चैतन्याचा. खरंच आता अशी परिस्थिती समाजाची कुठेतरी पुराणात केली गेल्या स्त्रियांचे तर वर्णन नाही. अहिल्या, मधुदरी, तारा, कुंती, द्रौपदी, पंचकन्या, स्मरी नित्यम, महापातक नाश अशा या पंचकन्या ज्यांचा आपण नित्य स्मरण करतो त्या कुठल्या पुरुषप्रधान संस्कृतीने जातीतून सुटल्या. त्यांनाही या परिस्थितीचा तळा पोहोचलाच नाही. आता हे सर्व मला असाही होत आहे. आता मीच होणार माझ्या मुलीची शिकवता. चलू तूच ते अश्रू होस कोणाची आजची. आजचा दिवस तुझाच आहे. ह्या पुढे तुझ्याच अंतरंगी शब्दांना मान आहे.
चला बाई, हे घ्या. मागच्या दोन्ही मुलींसाठी याही मुलीला मारून टाका. पाटील सांगितलं एकदा, मारून टाक म्हणजे मारून टाक. स्त्री म्हणून घडलेला फक्त सखाराम पाटील सारखे लोकच नाही तर समाज सुद्धा जबाबदार आहे. सखाराम पाटलाने आपल्या पत्नीला शहरात नेले डॉक्टरांजवळ सोनोग्राफी करायला. यावेळेस मात्र परमेश्वराने पाटलाचे ऐकले. यावेळेस मुलगाच होणार आहे हे निश्चित होते. पाटील आनंदी होता. पाटील यावेळेस जास्त पैसे लागले. वंशाला जुगार मिळाला आणि पहिला मुलगा झाला. चला बाई. परमेश्वरा तुझे लय उपकार. आज माझ्या वंशाला जीवा मिळाला. रामकृष्ण हरी पांडुरंग हरी रामकृष्ण हरी पांडुरंग. अशा प्रकारे पाटलाच्या घरी मुलगा जन्माला आला. दिवस गेले. बघता बघता पाटलाचा मुलगा मोठा झाला. शहरात शिकला. पण नियतीला काही गौरच नाही. स्त्री संस्कृतीची देवी सोसते हात. जाणते काया तिच्या विमान अर्थ करंटे खान जन्म जाई वाया. पाटलाच्या मुलाला लग्न करायचे. गावातली स्मृती आपल्या घरी सूत होऊन यावी ही पाटलाची इच्छा होती. पोरा, ए पोरा, हो बाबा. चल तयारी कर. आपल्याला पोटी बघायला जायचंय. पण कुठे? पुण्याला. हो बाबा आलो. कोणी आहे का घरात? अरे या पाटील. बरेच दिवसांनी आपल्याला भेटलो. आम्ही तुमच्याच गावचं. तुम्हाला कसं काय विसरणार? या बसा. तुळशी, बघ, माझा मुलगा एम.ए. झाला. यावर्षी त्याचं लग्न करावं असं वाटतं. म्हणून तुझी मुलगी सून म्हणून करून घ्यायची इच्छा आहे. पाटील इकडे तर तेच. मग ऐकतेस का? चला बाई. अच्छा अच्छा. ठीक आहे. या पाटलाच्या घरी तुमची लेक येऊ नका. त्यांनी आपल्या तिन्ही पोरींचा जीव घेतलाय. मीच त्यास त्या हाताने मारले. तुमची पोरगी या पाटलाच्या घरी येऊ नका. मी माझी मुलगी या पाटलाच्या घरात सून म्हणून घेणार नाही. त्यांना जायला सांगा. पाटील हे पाटचं होती. बोला की. ते तर आपणास तयार नाही. ती म्हणते बाबाईच्या घरात मुलीला सन्मान नाही. त्या घरात सून म्हणून ती कशी जाऊ? व्रत करता लक्ष्मीची घरात येणे संपत्ती जिच्यामुळे धनश्री तिच्या सगळ्यांना पोरी, तू जे करतेस ते बरोबर आहे. नाही पाटील काका मी तुमच्या घरात सून म्हणून येणार पाटील जमाना नाही खरा बघा. कोणी आपल्या राजाला मुलगी देण्यास तयार नाही. पण का? आपल्याजवळ गाडी, वाडा, पैसा, समजायची. मग काय? लोक म्हणतात पाटलाच्या घरी एकही पोर टिकत नाही. म्हणून कोणी आपली पोर द्यायला तयार नाही.
वंशाला दिवा पाहिजे म्हणून मी लक्ष्मीलाच लागला. मला माफ करा, मला माफ करा. कसे कळत नाही आम्ही विना घाल होत नाही. संसार रथाचे जरी चाक बोलले परी जन्मांतर फुलातून होत नाही. मला माफ कर पोरी. तुझे अस्तित्व चिवणे या जगाचा हाच आहे. वंशाला दिवा करणे हा नुसता हाच आहे.